हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हा अधिक महिना आहे, तर अधिक महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारी म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. जी आपण गुरुवारी सेवा करतो त्याचं आपल्याला अधिक फळ प्राप्त होत असते, कारण गुरुचा दिवस म्हणजे महत्वाचा दिवस आहे गुरुवार. तर ह्या गुरुवारी तुम्ही जी काही सेवा करताल, ती आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त करत असतात. तर गुरूंना आपल्याला म्हणजे संकल्पयुक्त आपल्याला गुरुवारचं म्हणजे गुरुचं हे संकल्पना करून आपली पूजा करायची आहे. तर आपल्याला गुरुची पूजा करताना आपले जे काही गुरु असतील, तर त्यांचा आपल्याला फोटो असेल, तर आपल्याला तो फोटो पुसायचा आहे. त्याला हार अर्पण करायचा आहे. फुलं, गंध, अक्षदा सगळं आपल्याला धूप-दीप ओवाळायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. जो काही नैवेद्य तुम्ही जो काय करताल, गोडाचा नैवेद्य, जो काही स्वयंपाक करताल तो नैवेद्य आणि गुरुची आरती करायची आहे. आणि जे काही गुरुचं स्तोत्र आहे, जी काही पोथी आहे, आपल्याला ती पोथी पठण करायची आहे. तुम्ही हे असे गुरुवार तुम्ही नित्याचे गुरुवार, संकल्पयुक्त गुरुवार करू शकता गुरुच्या नावाने. जे काही आपल्याला असेल तर. आणि हे असं पठण वगैरे केल्याने आपल्या ज्या काही घरातील अडचणी आहेत, नकारात्मक वातावरण आहे, ते निघून जातं आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. आणि गुरुचं हे म्हणजे गुरुबळ आपल्याला पाठीशी असतं. जेव्हा कधी आपल्याला अडचण असेल, काही असतं, गुरुचं पाठबळ असणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे, महत्वाचं आहे. त्यामुळे गुरुला आपण म्हणजे कधीही आपल्याला विसरायचं नाही, सोडायचं नाही. कधीही गुरुचं बोट धरून आपल्याला चालायचं आहे. कारण गुरु आपल्यामध्ये म्हणजे आपली जी काही संकट असतं ते निवारण करत असतात. गुरु म्हणजे गुरुबळच आपल्याला महत्वाचं पाहिजे, म्हणजे आपल्याला पाठीशी गुरुबळ असेल तरच आपले सगळे कामं, नित्याची कामं व्यवस्थित होत असतात. जे काही आपल्या अडचणी आहेत त्या निघून जातात. कारण गुरूंना जेवढी आपल्या म्हणजे विषयी भक्ताची तळमळ असते, की भक्ताचं चांगलंच झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण गुरूचं सुद्धा आपण बोट धरून चालायचं आहे. जे काही गुरुनं आपल्याला जे म्हणजे नियम सांगितलेले आहेत, ते नियम धरून करायचे. तुम्हाला ज्या गुरुवारी पूजा करायची आहे, म्हणजे गुरूंची पूजा करायची आहे, त्या दिवशी आपल्याला घर पवित्र ठेवणं फार आवश्यक आहे. म्हणजे त्या दिवशी आपल्याला घरामध्ये रोज नित्याचे कामं झाल्यानंतर आपल्याला म्हणजे हळदीचं लेपन तर दाराला आपण करतोच. सडा रांगोळी येते, घरात पवित्र गोमूत्राने आपली फरशी पुसायची आहे आणि सगळं आपलं घर म्हणजे व्यवस्थित पवित्र करायचं आहे. आणि मग आपण जी गुरूंची पूजा करतो, ती पूजा करायची, पठण करायचं. हे असे तुम्हाला जितके गुरुवार समजा 11, 21 गुरुवार करायचे आहेत पठण, समजा जी काही ती गुरूंची पोथी आहे, ती आपल्याला 11 गुरुवार, 21 गुरुवार ठरवून पोथी तुम्ही वाचायची आहे ती. आणि बघा, हे कामं असं केल्याने आपली सेवा, तर आपल्याला गुरु आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त देतात आणि आपल्या कुठलेही संकट निवारण करतात. तर तुम्ही ही सेवा नक्की आवर्जून करा. तुम्हाला 100% याच्यात उपाय म्हणजे आपल्याला यश येणारच आहे. तर ही सेवा म्हणजे केल्याने आपल्या घरातील कुठलीही अडचण, म्हणजे कितीही मोठी अडचण असू द्या, संकट असू द्या, ते नाहीसे होते. आणि जी काही पैशाची जरी अडचण असेल, तर ती सुद्धा आपली म्हणजे निवारण होते. आपल्या घरात पैसा टिकत नसेल, तर तो सुद्धा आता म्हणजे ह्या उपायापासून पैसाही घरात टिकायला लागतो. घरात भरभराटी होते. कारण गुरुचं जे म्हणजे असं एवढी गुरु आपण हे करतो, तर आपली गुरु परीक्षा घेतात पहिली आपली. आणि मग त्यानंतर आपल्याला गुरु आपल्याला त्या परीक्षेत पास झाल्यानंतर तर मग आपल्यावर भरभरून वर्षाव करतात. तर तुम्ही नक्की गुरूंचं म्हणजे असं आपल्याला बोट सोडायचंच नाहीये. जितकं तुम्ही नियम आणि सेवा करता येईल तितकी करा. जास्तीत जास्त सेवा करा, पण कमी करू नका. 5 मिनिटाची करा, 10 मिनिटाची करा, पण रोज नित्यनियम आपल्याला गुरूंची सेवा ही झालीच पाहिजे. कारण गुरु म्हणजे जितकं गुरुबळ आपलं म्हणजे पक्कं राहील, तितकं आपले काम लवकर-लवकर होतील. आपल्याला म्हणजे आपल्या कुठल्याही ह्याच्यात अडचणी राहणार नाही. तर तुम्ही हे नक्की करा, म्हणजे घरामध्ये सुद्धा आपली लक्ष्मी प्राप्ती होत असते. घरामध्ये बरकता येते. गुरुबळ असणं म्हणजे फार महत्वाचं आहे. तर हे नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.